तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे रविवार, तर रविवारी ज्ञानेश्वरी बाल बैठक असते, तर आम्ही बैठकीमधून जाऊन आलेलो आहोत. तर मी आता ना आली आणि नमस्कार वगैरे केला आधी, म्हणजे मंदिरामध्ये नमस्कार वगैरे केला आणि मग आम्ही खाली गेलो. आणि जेव्हाही आपण एखाद्या मंदिरातून, म्हणजे कुठलंही मंदिर असू दे, आपण जेव्हा मंदिरातून जेव्हा आपण घरी येतो ना, तेव्हा ना असं बोलतात की कुठल्याही दुकानात किंवा कुठल्याही शॉपमध्ये जाऊ नये. म्हणजे असं की समजा आपण मंदिरात गेलो असेल तर तिथून सरळ घरी यायचं. तर कारण आपण जी पूजा करतो, म्हणजे एकदम मनापासून जी पूजा करतो, ते आपल्या घराला लाभली पाहिजे, आपल्या मुलाबाळांना लाभली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मी भले बैठकीला जाताना मी कुठेही, म्हणजे कुठल्याही दुकानामध्ये वगैरे अजिबात जात नाही. सरळ घरी येते, आधी मंदिरामध्ये नमस्कार करते आणि मगच मला काही कामं असतील तरच मी बाहेरची कामं करते. तर तेच आम्ही आधी बैठकीमधून घरी आलो, त्यानंतर मी नमस्कार वगैरे केला, पूजा म्हणजे मंदिरामध्ये गणपती बाप्पांना नमस्कार वगैरे केला आणि मग मी लगेचच खाली केली, कारण मला दूध पावडर आणायची होती. तर तिथे ज्ञानेशला कुरकुरे हवे होते, त्यांनी कुरकुरे घेतले आणि मी येताना आज संडे आहे तर म्हणून मी अंडी घेतलेली आहेत, अंडी आणलेली आहेत. तर कसं आहे ना, आता कसं माहिती आहे का, ज्ञानेश नॉनव्हेज तर नाही खात. तर मी त्याला विचारलं तर तो होतो मम्मी मी नाही खाणार. तर बघू कसं काय, पण मग मी अंडी तर आणून ठेवलेत. या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी ते घेतलेलं आहे ब्लॅक टी प्यायला. तर ज्ञानेशसुद्धा कुरकुरे खाईल आणि त्यानंतर ब्लॅक टी पिईल. तर मी तुम्हाला सांगेन की मला ब्लॅक टी खूप आवडतो आणि बोलतात ना, मला चहा प्यायला खूप आवडतं. मी सकाळी जवळजवळ इथे माझे दोन तरी चहा होतात, संध्याकाळीसुद्धा 2 तरी चहा होतात. म्हणजे कधी-कधी ज्ञानेश जर लेट उठला तर मी सकाळी अंघोळ वगैरे, पूजा वगैरे झाली की मी आधी चहा पिऊन घेते आणि नंतर मग ज्ञानेश जेव्हा उठतो तेव्हा नंतर म्हणजे मी ज्ञानेशला चहा देते, मग तेव्हा पुन्हा त्याच्या जोडीला चहा घेते. तर आणि मी तुम्हाला खरंच सांगते, या जगामध्ये खूप सारी अशी माणसं आहेत, म्हणजे आपण चाय लवर आपण असं बोलू शकतो. त्यांना चहा प्यायला खूप आवडतं. म्हणजे सकाळी त्यांचे 3 ते 4 वेळा ते चहा तर पितच असतील, संध्याकाळीसुद्धा 3 ते 4 वेळा चहा ते पितच असतील. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे प्रत्येकाला ना एक वेगवेगळे ठराविक काही गोष्टी असतात त्या आवडत असतात. कोणाला तिखट खायला खूप आवडतं, कोणाला गोड खायला खूप आवडतं, कोणाला जास्तीत जास्त चहा प्यायला खूप आवडतं. तर मला ब्लॅक टी प्यायला खूप आवडतं. या सगळ्या गोष्टी आहेत. तर तेच आता आम्ही पटापट नाश्ता करून घेतो आणि मला अजून काही कामं आहेत. मला आज खूप सारी कामं आहेत. आता बघू कसं काय जमतं, त्याप्रमाणे मी कामं करेल. तर आता सकाळचे 10:15 वाजलेले आहेत आणि ज्ञानेश छोटा भीम बघतो ना. ज्ञानेशला ना आता छोटा भीम आणि काय टिट्टीपो ना, हां टिट्टीपो आणि छोटा भीम खूप आवडतं त्याला बघायला. आणि ते आम्ही चहा आणि कुरकुरे खातो ना, हां चहा आणि कुरकुरे खाता खाता आम्हाला काय छोटा भीम बघायचं आहे ना. अय हिरो. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी स्टीम राईस करून घेतलेला आहे. तर ह्या स्टीम राईसपासून मी 2 प्रकारचे राईस करणार आहे. तर ज्ञानेशला सिंपल असा जिरा राई टाकून आणि त्यामध्ये फक्त मॅगी मसाला टाकून त्याला एकदम सिंपल असा फ्राय राईस हवा आहे आणि मी माझ्यासाठी अंडा फ्राय राईस करणार आहे. पण मी अगदी सिंपल आणि साध्या पद्धतीने हे दोन्ही प्रकारचे फ्राय राईस करणार आहे. तर आता मी एका प्लेटमध्ये, म्हणजे त्या स्टीम राईसचे मी 2 भाग केलेले आहेत. तर एका प्लेटमध्ये तो भात आहे, म्हणजे जो राईस आहे तो पूर्णपणे मोकळा करून घेतलेला आहे. इथे फ्राय पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरं, राई आणि कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि जिरा, कढीपत्ता आणि राई छान मस्त तेलामध्ये गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी हा स्टीम राईस ॲड केलेला आहे. आणि जेव्हाही मी कुकरमध्ये स्टीम राईस करते तेव्हा त्यामध्ये मी थोडंसं तरी मीठ ॲड करते. आता यामध्ये मी वरतून हा मॅगी मसाला ॲड करणार आहे आणि मी तुम्हाला सांगेल की जर तुम्ही मॅगी मसाला ॲड करत असाल ना, तर मिठाचं प्रमाण खूप कमी ठेवा.
तर मी ऑलरेडी स्टीम राईस करतानाच या म्हणजे भातामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं होतं, तर इथं मी वरतून अजिबात मीठ ॲड करणार नाही आहे. आता हा मॅगी मसाला ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे अगदी सोप्या अशा पद्धतीने आणि झटपट अशा पद्धतीने मी एकदम म्हणजे सिंपल असा फ्राय राईस करून घेतलेला आहे आणि हा राईस खूप टेस्टी लागतो. तर हा जो राईस आहे सिंपल फ्राय राईस मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. आता याच फ्रायमध्ये मी माझ्यासाठी अंडा फ्राय राईस करणार आहे. तर त्यासाठी मी म्हणजे हा जो राईस आहे तो मोकळा करून घेतलेला आहे. 2 अंडी घेतलेली आहेत. 1 कांदा, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. लसूण बारीक टेचून घेतलेला आहे. मसाल्यामध्ये हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घेतलेला आहे. तर आता आपल्याला हे जो फ्राय पॅन आहे, तर या फ्राय पॅनमध्ये मी ही जी 2 अंडी आहेत, तर ही 2 अंडी मी आधी फोडून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी इथे 2 अंडी फोडून घेतलेली आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ, हलकं असं मीठ ॲड केलेलं आहे. तर अंडा फोडल्यानंतर मी फक्त 2 ते 3 मिनटं त्यानंतर लगेच आपल्याला जसं आपण अंड्याची भुर्जी करतो ना, त्या पद्धतीने पूर्ण आपल्याला ही अंड्याची भुर्जी करून घ्यायची आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे म्हणजे चमच्याच्या साहाय्याने. तर मी अशा पद्धतीने ही अशी अंड्याची भुर्जी करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकतात. तर आता ही जी अंड्याची भुर्जी आहे ना, ही आपल्याला एका साईडला करायची आहे आणि आता याच फ्राय पॅनमध्ये मी थोडंसं ऑइल ॲड केलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला टेचलेलं लसूण ॲड करायचा आहे, तो फ्राय करून घ्यायचा आहे आणि तो फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा ॲड करायचा आहे, तो सुद्धा आपल्याला छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आणि कांदा फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये लगेच आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे. तर टोमॅटोसुद्धा छान मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे सगळं व्यवस्थित आपल्याला एकत्र करायचं आहे आणि यामध्ये पण थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. तर यामध्ये मी मॅगी क्यूब किंवा मॅगी मसाला अजिबात वापरणार नाही. मी अगदी सिंपल अशा पद्धतीने अंडा फ्राय राईस करणार आहे. तर आपल्याला झाकण ठेवून 5 मिनटं वाफ द्यायची आहे. तर आणि झाकण ठेवून झाल्यानंतर 5 मिनटानंतर आपल्याला हे मसाले ॲड करायचे आहेत. मसाले ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपण जो स्टीम राईस करून घेतला तर तो स्टीम राईस ॲड करायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगेन की जेव्हा आपण अंडा फ्राय राईस करतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण हे जास्त टाकावं लागतं. पण मी इथे अगदी कमी तेलामध्ये मी अंडा फ्राय राईस केलेला आहे, कारण मला जास्त ऑइली खायचं नाही आहे म्हणून. तर तुम्ही इथे बघू शकतात मी अगदी झटपट अशा पद्धतीने इथे मी अंडा फ्राय राईस करून घेतलेला आहे आणि तो एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता की स्टीम राईसपासून मी 2 प्रकार करून घेतलेले आहेत. तर मी इथे 1.5 किलो आंबे घेतलेले आहेत. तर हा बटाटा आंबा आहे. तर अर्ध्या किलोमध्ये हा 1 बटाटा आंबा बसतो, कारण हा आंबा मोठा आहे. तर 1 किलोमध्ये 2 आंबे बसतात आणि 1.5 किलोमध्ये 3 आंबे बसतात. तर त्यानुसार मी इथे 1.5 किलो आंबा घेतलेला आहे. आता हा जो आंबा आहे तर मला इथे आंबा बर्फी करायची आहे. तर त्यानुसार मी 1.5 किलो आंबे घेतलेले आहेत. तर आपल्याला हा जो आंबा आहे हाताच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने मऊ करून घ्यायचा आहे आणि आपण हाताच्या साहाय्याने मऊ करून घेतल्यानंतर जसं आपण कणिक कसं मळतो त्या म्हणजे अगदी हलक्या हाताने हा आंबा दोन्ही हाताने छान मस्त असं चोळून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता की हा आंबा पूर्णपणे असा मऊ झालेला आहे, म्हणजे या आंब्यामध्ये पूर्णपणे रस तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हा जो आंबा आहे पूर्णपणे मऊ करून घेतलेला आहे. तर
आता एक बाउल घेणार आहे आणि त्या बाउलमध्ये हा आंबा आहे मी ठेवून घेणार आहे। तर हे जे बाकीचे 2 आंबे आहेत तर सेम पद्धतीने मी हे जे आंबे आहेत हाताच्या साहाय्याने छान मस्त मऊ करून घेणार आहे आणि हलक्या हाताने छान मस्त मी चोळून घेणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकतात की मी इथे हे जे आंबे आहेत तर छान मस्त हे आंबे मी चोळून घेतलेले आहेत। तर आता आपण इथे आमरस काढून घेऊया। तर हा जो डेटाचा भाग आहे हा आपल्याला हाताच्या साहाय्याने काढून टाकायचा आहे आणि काढून टाकल्यानंतर या बाउलमध्ये आपल्याला आतला गर आणि बाठा ह्या अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि ही जी साल आहे साल पूर्ण म्हणजे पिळून जो आतला जो गर आहे तो पूर्णपणे आतला जो आमरस आहे तो पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकतात। तर मी तर अशा पद्धतीने हे जे 3 आंबे आहेत तर म्हणजे हे जे उरलेले 2 आंबे आहेत तर ते सुद्धा मी अशाच पद्धतीने त्या आंब्यांमधला गर आणि जे बाटा आहे काढून घेतलेला आहे। आता हाताच्या साहाय्याने आपल्याला पूर्णपणे हा जो बाठ्याला जो गर लागलेला आहे तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तुम्हाला माहितीच असेल आपण जे आमरस करतो सेम त्याच पद्धतीने आपला हा सगळा गर आहे गर काढून घ्यायचा आहे। आता मी सगळं गर काढून घेतलेलं आहे। तर आपला ग्राइंडरच्या भांड्यामध्ये हे जे आपण जो आंब्याचा जो आमरस काढलेला आहे तो आपल्याला ग्राइंड करून घ्यायचा आहे। तर इथे मी हा जो आमरस आहे ग्राइंडरच्या भांड्यामध्ये मी ॲड करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आमरस ॲड करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी आवश्यकतेनुसार थोडी साखर ॲड केलेली आहे। हा आमरस खूप गोड आहे त्यामुळे म्हणजे हा जो आंबा आहे हा आंबा खूप गोड आहे त्यामुळे मी थोडीशी साखर ॲड केलेली आहे, जास्त नाही। तर आता आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकतात मी हे ग्राइंड करून घेतलेलं आहे। आता मी एका बाउलमध्ये हे ट्रान्सफर करून घेत आहे। तर इथे मी हा जो आमरस आहे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे। आता इथे आंबा बर्फी करण्यासाठी मी इथे नारळाचा कीस घेतलेला आहे आणि इथे मी तूप घेतलेला आहे। तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट कीससुद्धा घेऊ शकतात आणि इथे मी तूप घेतलेलं आहे। आवश्यकतेनुसार आपण तूप ॲड करणार आहेत। तर तुम्ही इथे बघू शकतात इथे आपण आमरस छान मस्त असं ग्राइंड करून घेतलेलं आहे त्यामुळे खूप छान मस्त एकदम सॉफ्ट आणि एकदम त्यामध्ये असे धागे अजिबात राहिलेले नाही आहेत। तर आता आपल्याला फ्राय पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला तूप ॲड करायचं आहे साधारणपणे 3 ते 4 चमचे। आता हा तूप पूर्णपणे मेल्ट झाल्यानंतर हे जे हा जो आमरस आहे तर हा आमरस आपल्याला फ्राय पॅनमध्ये ॲड करायचा आहे आणि पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला हा आमरस ह्या फ्राय पॅनमध्ये छान मस्त फ्राय करत राहायचा आहे आणि तुम्ही यावरती झाकण म्हणजे थोडा वेळ तुम्ही अगदी 5 मिनटं झाकण ठेवू शकतात। पण हा जो आमरस आहे हा खाली लागू शकतो म्हणून सतत तुम्हाला म्हणजे हलवावं लागणार आहे 2-2, 3-3 मिनटांनी। तर मी तुम्हाला सांगेल की ही जी मँगो बर्फी आहे तर ही मँगो बर्फी करताना खूप साऱ्या माझ्याकडून चुका झालेल्या आहेत आणि खूप मोठी गडबड पण झालेली आहे। तर मी तुम्हाला सांगेल की मला असं वाटलं होतं की कोकोनट कीस आणि हा आमरस यापासून आपण इझिली आपण मँगो बर्फी करू शकतो असं मला वाटलं। तर तुम्ही इथे बघू शकतात की मी इथे आमरस थोडं अगदी अर्धा तास छान मस्त मी शिजून घेतलं होतं आणि त्यानंतर मी यामध्ये डेसिकेटेड जो कोकोनट कीस होता तो ॲड केला होता। ॲड करून झाल्यानंतर मी पुन्हा 2-3 चमचे तूप ॲड केलेले आहे आणि पुन्हा मी अगदी 15 ते 20 मिनटं ह्या फ्राय पॅनमध्ये हे जे मिश्रण आहे सगळं शिजवून घेत होते घट्ट म्हणजे हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता की इथे ना ह्या मिश्रणामध्ये जो स्पून आहे तो असा उभा राहतो। तर मला असं वाटलं की
हे जे मिश्रण आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर घेऊया आणि ते आपण पंख्याखाली थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर ते जे मिश्रण आहे ते छान मस्त घट्ट होईल आणि आपल्याला पटापट बर्फी तयार करता येईल। पण काय झालं माहिती का, हे जे मिश्रण आहे ना हे थोडं ना मला हलकं असं ओलं ओलं वाटलं, म्हणजे असं घट्ट नव्हतं झालेलं। तर त्याला ऑप्शन काय, तर ऑप्शन म्हणून मी यामध्ये ही 40 ग्रॅम मी इथे दूध पावडर ॲड केलेली आहे। आता ही दूध पावडर मी पूर्ण यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर म्हणजे थोडा घट्टपणा येईल आणि आपल्याला कशी बर्फी आहे ही वळवता येईल। तर मी आता पूर्णपणे याच्यामध्ये या सारणामध्ये ही दूध पावडर पूर्णपणे मिक्स करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेली आहे। तर थोडा घट्टपणा आलेला आहे, पण तरीसुद्धा मी पुन्हा फ्राय पॅनमध्ये तूप टाकून हे जे मिश्रण आहे तर हे मी पुन्हा एकदम म्हणजे अगदी 15 मिनटं पुन्हा शिजवून घेणार आहे। म्हणजे दूध तुम्हालाही माहिती आहे, दूध पावडर आपण जेव्हा घट्ट करतो ती पटकन घट्ट होते। तर म्हणून असा विचार केला आणि त्यानुसार मी हे जे मिश्रण आहे पूर्ण मी फ्राय पॅनमध्ये टाकून तुपामध्ये 15 मिनटं अगदी छान मस्त मंद आचेवरती छान मस्त शिजून घेतलं घट्ट होईपर्यंत आणि पुन्हा मी ते प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि पंख्याखाली थंड करून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता का आता इझिली याची बर्फी वळते आहे। तर मी तुम्हाला सांगेल की या मिश्रणामध्ये मी थोडंसं तूप ॲड केलेलं आहे आणि हातावरती सुद्धा मी तूप लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला म्हणजे हाताच्या साहाय्याने छान मस्त आपल्याला इथे बर्फीचा आकार द्यायचा आहे। तर तुम्ही बर्फीचा आकार देऊ शकता, तर लाडूसुद्धा बनवू शकतात किंवा तुम्ही चौकोनी त्रिकोण तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही आकार देऊ शकतात। तर मी इथं अशा पद्धतीने अशी बर्फीचा आकार दिलेला आहे। तर तुम्ही ते बघू शकता की साईडला मी इथे हे काजू घेतलेले आहेत आणि एकाच काजूचे मी 4 तुकडे केलेले आहेत। तर एक एक तुकडा मी या प्रत्येक बर्फीवरती ठेवते आहे। तर अशा पद्धतीने मी सगळ्या बर्फ्यांवर ज्याही बर्फ्या आहेत त्या सगळ्या बर्फ्यांवरती मी हे काजूचे जे काप आहेत ते छान मस्त असे मी लावून घेतलेले आहेत। तर मी इथे अशा पद्धतीने अगदी सोप्या अशा पद्धतीने ही मँगो बर्फी करून घेतलेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की
8:45 वाजलेले आहेत. तर जस्ट मी आत्ताच घरी आलेली आहे. तर मी आता ज्ञानेशला कराटे क्लासमधून घरी म्हणजे घरी आणलेलं आहे मी त्याला. तर ज्ञानेशचा शनिवार रविवार कराटे क्लास असतो 6 ते 7:30. त्याचा 1.5 तास क्लास असतो. पण आज जरा मला बाहेर कामं होती छोटी मोठी, तर मला ॲब्रो पण करायचे होते. मी आधी ॲब्रो करून घेतला आणि मग ज्ञानेशला आणायला गेली. आणि मी जाताना रद्दी घेऊन गेली होती. तर मी तुम्हाला सांगेल की ना, ज्ञानेची जी सिनियर KGची जे काही वर्कशीट होत्या, भरलेल्या वर्कशीट होत्या, भरल्याच्या काही बुक्स वगैरे होत्या, त्या सगळ्या मी आता रद्दीवाल्याला देऊन आलेली आहे. तर ना माझं म्हणजे मी काय करते माहिती आहे का, आता कसं ज्ञानेश पहिलीला जाणार आहे. तर पहिलीला ज्ञानेश जे काय आता बुक्स वगैरे भरेल किंवा लिहिल वगैरे त्याची जे काय पुस्तकं आहेत ती मी सगळी एका कॅरी बॅगमध्ये साठवून ठेवते. आणि जेव्हा तो एप्रिलमध्ये जेव्हा तो पहिलीची परीक्षा देईल आणि जेव्हा त्याला मे महिन्याची सुट्टी लागेल, तर मी मे महिन्याच्या एंडिंगला ती सगळी रद्दी गोळा करते आणि मी रद्दीवाल्याला देते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी कसं तुम्हाला सांगेल की ना, ज्ञानेशला शक्यतो ना वर्कशीट असतात. तर ज्युनियर सिनियर KGला त्याला वर्कशीट होते आणि त्याला सिनियर KGला फक्त 2 बुक होते आणि ज्युनियर KGला 1 बुक होतं आणि सिनियर KGला 2 बुक होते. तर आता माहिती नाही आहे, पण त्याची जी त्याचे जे बुक्स आहेत ते त्याला स्कूलमधूनच भेटणार आहेत. त्यामुळे मला बाहेरून विकत घ्यायची काही गरज नाही. तर मे बी मला असं वाटतं ह्यावेळेस पण त्याला अशा वर्कशीटच असणार आहे. म्हणजे टीचर वर्कशीट देतील आणि त्या आपण कंप्लीट करायच्या आणि पुन्हा मग टीचर त्याच्यावरती साईन मारतील, चेक करतील. मग त्या पुन्हा वर्कशीट आपण आपल्या शाळा म्हणजे प्रत्येक मुलाला एक फाईल देते. त्या फाईलमध्ये आपण त्या वर्कशीट स्टोअर करून ठेवायच्या. तर मला माहिती नाही आता ज्युनियर सिनियर KGला हे सगळं होतं. आता बघू पहिलीला काय कसे बुक्स वगैरे आहेत ते कळेल. तर गाईज हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय आणि गुड नाईट. आणि बाकी आमचं दुपारी मी जे जेवण केलेलं आहे तेच आम्ही संध्याकाळी खाणार. बाकी मी संध्याकाळी वेगळं जेवण अजिबात करत नाही. हा ना ज्ञानेश?